रुपाली ठोंबरे पाटील यांची लक्ष्मण हाकेंवर अर्वाच्य शब्दामध्ये टीका करण्यात आली आहे। हाकेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता संताप व्यक्त केला जातोय। निधी मागण्या योग्य भाषेत मागायच्या, अजितदादांबाबत भाषा संविधानिकच वापरायची, रुपाली ठोंबरेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा देण्यात आला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजितदादांबद्दल भाषा संविधानिकच वापरायची असं आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाकेंना इशारा देण्यात आला। लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर आता आपण पाहतोय अजित पवार यांच्याकडून आता यांच्या पक्षाकडून सर्व कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। रुपाली ठोंबरे पाटील यांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रोफेसर असूनही शिक्षणाचे कुठले आचार संस्कार नाहीच, महाज्योतीला निधी मागतोस का हुंडा मागतोस रे। माननीय अजितदादाबद्दल भाषा संविधानिकच वापरायची, निधी मागण्या योग्य भाषेत संविधानिक पद्धतीने मागायचा असतो, अति झाले आता नाही सोडणार। आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील या फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आई, आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांनी अजितदादांबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आपण त्यांना दिलेला इशारा। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय रुपालीताई? मुळात आहे ना, मुळात लक्षात घ्या, ज्याच्यासाठी हाके आंदोलन करतायत निश्चित लोकशाहीने त्यांनी ते आंदोलन करावं, मागण्या मागाव्या। ही कोणती सातत्याने त्यांची जीभ घसरून अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार दिलाय? अहो, कोणत्या जातीत जन्म घ्यायला आपल्या हातात नाही, पण जातीचं सोनं केलं पाहिजे। परंतु प्रत्येक जातीमध्ये असे नीच वृत्तीचे हाकेसारखे जी लोक लक्ष्मण हाके सुद्धा जोडलेले आहेत, असे जे नीच वृत्तीची लोक आहेत ना, ती ठेचली पाहिजेत। पडव्या हरामखोर, ही कुठली पद्धत आहे निधी मागण्याची? हा, आणि काय तुमच्या बापाचा माल आहे का? मग तुमच्याबद्दल बोलल्यानंतर तुम्ही भावनिक बोलणार, मग रडायची आणि मग पोस्ट करणार, ऐकून घेतलं जाणार नाही। मागण्या मागायच्या संविधानिक पद्धतीने आणि चांगल्या भाषेत मागायच्या, नाहीतर त्यांनी एक अपशब्द काढला, एक शिवी दिली, त्याला 10 शिव्या देणार। ती पण ओबीसीची लेख। उत्तर घेऊया लक्ष्मण हाके यांच्याकडून। लक्ष्मण हाके जी बोला। हॅलो जी बोला, आपण हॅलो जी जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, बोला बोला। अजितदादांबाबत बोलताना भाषा संविधानकच वापरायची असं रुपालीताई बोलतायत। नाही, त्या आमच्या भगिनी आहेत रुपालीताई, आणि विषय असा आहे की आम्ही विचारतोय की सारथीची बिल्डिंग उभी राहिली, हजारो कोटींची, महाज्योतीची का उभी राहिली नाही? सारथीच्या पोरांना तुम्ही 8-8, 7-7 लाख रुपये वन स्ट्रोक अकाउंटला भरले, महाज्योतीच्या लोकांना नाकारले काल हाऊस मध्ये। या प्रश्नाची उत्तरं द्यावीत ना, आम्हाला प्रश्नाची उत्तरच मिळत नाही। प्रश्नाची उत्तरं निश्चित मिळणार, परंतु तुम्ही जर भडव्या हरामखोर म्हणत असाल तर अजिबात हे ऐकून घेतलं जाणार नाही। तुम्ही जे प्रश्न विचारताय निश्चित त्याची तुम्हाला उत्तरं मिळतील आणि ती दिलीच जातील, पण भडव्या आणि हरामखोर नाही नाही नाही। काय माहितीये का, लक्षात घ्या, हे काय स्वतःला प्रोफेसर समजतात, तुम्ही वकील आहे, आपल्याला नाही अधिकार दिलेला। घाबरलो ताई तुम्हाला, आता मी घरातून बाहेर नाही पडणार। आता माझी बहिणी माझ्यावर सोडली, तुम्ही मला घाबरताय, खूप घाबरलो। मला बहीण म्हणू नका, मी तुमची बहीण नाही। जरी ओबीसी बंधू असले तरी मी तुमची बहीण नाही। संविधानाने जे अधिकार दिलेत, मला जे सावित्रीबाईंचं शिक्षण आहे, मला आता वैभिचार अपशब्द या पद्धतीचं शिकवलेलं नाही। मला बहीण म्हणू नका, तुम्ही माझे भाऊ नाहीत आणि तुम्ही कुणाला घाबरू नका। पण तुम्हाला परत सांगते, आम्ही सुद्धा कुणाला घाबरत नाही, हे ध्यानात ठेवायचं। तुम्ही एक शिवी दिली, तुम्हाला 10 शिव्या देणार। आम्ही आमचे संस्कार आणि विचार आचार बाजूला ठेवणार, कारण का तुमच्यासारख्या लोकांना जर सातत्याने सांगून तुम्हाला जर तर तुम्हाला तुमच्या भाषेत आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे। ओबीसी, मराठा, हिंदू मुस्लिम विषय नाहीये,
लक्षात घ्या, प्रोफेसर आहात, मी वकील आहे भगिनी माझ्या आणि मी वकील क्रिमिनल लॉयर आहे, हे ध्यानात ठेवा. जेव्हा आम्ही आमची बाजू मांडतो संवैधानिक पद्धतीने मांडतो, शिव्या देऊन घाणेरडं बोलून नाही मागत. एवढा फक्त विचार हाके तुम्ही करावा. आणि तुम्हाला सांगते, मला नका भगिनी म्हणू, मी तुमची बहीण नाही, हे लक्षात ठेवा. अरे महाज्योतीच्या पोरांना वसतिगृह द्या, ओबीसी ते वसतिगृह तुमचा सगळा लेखा सुटता. सावित्री जो महाज्योतीच्यासाठी कुणी खंडणी मागितली, कोण तो भरमुडे, सगळा विषय मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आणि या विषयामध्ये आता सत्याने उभं राहून तुम्ही जे आरोप करतायत ना, त्या आरोपाची तर तुम्हाला उत्तरं जी आहेत ती पुराव्यानिशी देणार. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीच्या संदर्भात जो काय न्याय घ्यायचा आहे ना, तो घेणार. शिव्या देऊन नाही, स्वतःची घरं करून नाही, खंडने मागून नाही. लक्षात ठेवा हाके भाऊ तुम्ही. आणि जातीचा गैरवापर करू नका. संविधानाने दिलेला जातीचा गैरवापर करा. तुम्ही फक्त धनगर आहात, मी वंजारी धनगर, एवढं लक्षात ठेवायचं. प्रचंड घाबरलेलो आहे. हो, प्रचंड घाबरा आणि घरात बसा आणि मग परत पोस्ट लिहा. जी रुपालीताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत जोडलेले होते. धन्यवाद आपण सुद्धा या दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय रुपाली ठुमरे पाटील आक्रमक पाहायला मिळतात. लक्ष्मण हाकेंवर त्यांनी सुद्धा या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.